ते बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजली आंबेडकर आणि सुजाता आंबेडकर यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इथं संधी दिली आणि या प्रभागातील नागरिकांनी जो प्रतिसाद मतरूपी आशीर्वाद देऊन आम्हाला जो चारही नगरसेवकांना निवडून आणलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. इथल्या वंचितच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक म्हणून खांद्यावर घेतली आणि ती यशापर्यंत नेली. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि ज्येष्ठ नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो. कारण की इथं प्रत्येकाला वंचित बहुजन आघाडीचे सध्या बाळासाहेब आंबेडकर हे उभे आहेत असंच वाटलं आणि सगळ्यांनी ताकदीनं इथं प्रचार करून हे यश खेचून आणलं. रिझन एवढंच आहे की अकोल्यामध्ये अनेक समस्या आहेत. त्या समस्याचे निराकरण कसं करावं हे आता आम्ही महानगरपालिकेत दाखवून देऊ. त्याचप्रमाणे अकोल्याचा विकास, स्वच्छ अकोला, सुंदर अकोला आणि निरोगी अकोला याप्रमाणे आम्ही इथं काम करूयात आणि प्रत्येक नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांचे प्रश्न सोडवू. या सर्व गोष्टीचा निर्णय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर घेतील. अकोल्यातील समाजसेवेचं प्रतीक ठरलेले पराग गवई यांनी रुग्णसेवेतून थेट जनसेवेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. अनोळखी 800हून अधिक मृतदेहावर सौखर्चाने अंत्यसंस्कार, 43 वेळा रक्तदान आणि 7000हून अधिक रक्तपिशव्या संकलनाचा त्यांचा सेवायज्ञ आहे. गरजूच्या मदतीला धावणारे पराग गवई हे अकोल्यातील सर्वसामान्याचा आधार बनले आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेला जनतेने कौल देत सार्वत्रिक महानगरपालिका यंदाच्या निवडणुकीत 8993 मतांनी त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिलं असून प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण पॅनल विजयी झाला आहे.